श्री स्वामी समर्थ। श्री साईनाथ महाराज की जय। श्री साईंचे सत्यचरित्र अध्याय 28 दृष्टांत कथनम। सांताक्रूजच्या लाला लक्ष्मीचंदाला, बऱ्हाणपूरच्या एका बाईला व शिर्डीत परमभक्त मेघाला दृष्टांत म्हणजे भूत भविष्य इत्यादीचे सूचक स्वप्न किंवा प्रत्यक्ष अनुभव देणे। श्री गणेशाला नमस्कार असो, श्री सरस्वती देवीला नमस्कार असो, श्री गुरु महाराजांना नमस्कार असो, श्री कुलदेवताला नमस्कार असो, श्री सीता व श्री रामचंद्र यांना नमस्कार असो, श्री सद्गुरु साईनाथांना नमस्कार असो। साईबाबा एकाच ठिकाणी मर्यादित नाहीत, ते सर्व सजीव व निर्जीव पदार्थांत वस्ती करून आहेत। ब्रह्मदेवापासून ते कीटक, मुंगी, माशी सारख्या अगदी लहान प्राण्यांपर्यंत सर्वांना सर्व ठिकाणी व्यापून आहेत। साईबाबा वेदांतात पारंगत म्हणजे निपुण आहेत आणि परब्रह्म जाणल्याचे लक्षण दाखवितात। अशा प्रकारे दोन्ही गोष्टी तरबेज असल्याने ते सद्गुरुपणाला पात्र आहेत। स्वतः मोठा गाढ विद्वान असेल, परंतु शिष्याला ते ज्ञान सांगत येत नसेल, तर त्या सद्गुरूचे सद्गुरूपण त्याच्याकडेच असू दे। पिता मुलाच्या शरीराला जन्म देतो, पण त्या जन्मापाठोपाठ मरण असतं, परंतु गुरु आपल्या मुलासारख्या असणाऱ्या शिष्याचे जन्म व मरण हे दोनही घालवितो। म्हणून गुरुच्या हृदयात उमाळा अधिक असतो। आता पूर्वीच्या संगतीने स्वप्नांच्या अध्यायाचे श्रवण करा आणि बाबा भक्तांच्या स्वप्नात जाऊन त्यांना कसे दर्शन देत असत हेही पहा। कोणाला त्रिशूल काढायला सांगत, तर कोणापाशी खिचडी मागत, तर कोणाला हातात छडी घेऊन पंतोजीच्या रूपाने त्याची पाठ फोडीत असत, तर कोणाला स्वप्नात जाऊन भीती घालून दारू पिण्याची सवय घालवीत असत। अशा प्रकारे भक्तांचे अनेक संकट टाळून त्यांना आपल्या चरणांची गोडी लावत असत। कशी कोणाची पाठ फोडली, वरवंट्याने छाती ठेचली, ही गोष्ट मागे मी 13व्या अध्यायात सांगितली, ती श्रोत्यांनी आधीच ऐकली आहे। पुढील कथेची नवलाई काय सांगू। धन्य तो ऐकणारा व धन्य तो ती गाणारा किंवा सांगणारा। दोघेही आपापल्या ठिकाणी तल्लीन होतात आणि अक्षय म्हणजे कधीही कमी किंवा नाश न होणाऱ्या सुखाचा लाभ घेतात। खोट्या वाईट गोष्टी व निंदा वगैरे ऐकण्याच्या पापांचे क्षालन करणाऱ्या व सदा पुण्यकारक असणाऱ्या संत कथा पुन्हा स्पष्ट करून सांगूया। आता त्याच कथांचे वर्णन श्रोत्यांना मी सादर करतो, ते नीट लक्ष देऊन ऐका, म्हणजे त्यात तुम्हाला साईबाबांचे कृपाळूपण पदोपदी दिसून येईल। राली बंधू हे ग्रीक व्यापारी त्या काळी हिंदुस्थानभर खरेदी करत असत। त्यांच्या पेढ्या शहरोशहरी होत्या आणि त्यातील एक मुंबई शहरी होती। तेथील अधिकाऱ्यांच्या पदरी सध्या लक्ष्मी चंदांना नोकरी होते। ते अतिविश्वासू व आज्ञाधारक असून तेथे मुन्शीचे पत्रव्यवहार करणारे चिटणीसाचे काम करीत होते। सुरुवातीला ते रेल्वे खात्यात होते, नंतर व्यंकटेश नावाच्या छापखान्यात कामाला होते। तेव्हा साईबाबांचा समागम त्यांना कसा लाभला ते ऐका। माझा माणूस परदेशात असो की हजारो कोस दूर असो, मी त्याला चिमणीच्या पिल्लाप्रमाणे पायाला दोर बांधून माझ्याकडे ओढून आणीन, असे बाबा कितीतरी वेळ बोललेले बहुतेक लोकांनी ऐकलेले आणि अनुभवलेले आहे। त्याच बाबांच्या लीलांचे वर्णन मी आता करतो। देशोदेशींचे कित्येक चिमण्यांची अनेक पोरे शिर्डीत बाबांनी आणली। त्यातीलच लक्ष्मीचंद हे एक बाबांचे भाविक पोर होते।
जेव्हा अनेक जन्मात कमावलेले प्रारब्ध कर्म उत्कर्ष पावतं, तेव्हा संतांचा समागम प्राप्त होतो आणि मोहामुळे उत्पन्न झालेले अज्ञान नाश पावते. विवेक रूपी अग्नी प्रज्वलित होते. वैराग्याचा उत्कर्षाचा काळ येतो. संचित कर्मांचा क्षय होतो आणि आयुष्याचे सार्थक होते. श्री साईनाथ एकदा का डोळ्यात भरले की दुसऱ्या कोणाला तेथे जागा नसते. ते डोळे जरी मिटलेले असले तरी चहूबाजूंना असलेले साईबाबा त्यात दिसत राहतात. एकदा लाला लखमी चंदाची व माझी भेट झाली असता त्यांनी ज्या स्वानुभवाच्या गोष्टी सांगितल्या आणि प्रेमपूर्वक हृदयाच्या कप्प्यात साठविलेल्या त्या श्रोत्यांना सांगण्याची उत्कंठेमुळे मी आता त्या कथन करतो. लालाजींना साईबाबांचे धरणेच आले पहा, म्हणजे बोलावणे. तीही बाबांची अलौकिक लीला आहे. काना मनाला एक करूनी भाविक श्रोत्यांनी ती ऐकावी. इसवी सन 1910 सालच्या नाताळातील दिवस होते पहा. लालाजींना तेव्हा शिर्डीला जाण्याचा योग लाभला. तेव्हाच त्यांना साईबाबांचे प्रथम दर्शन झाले. परंतु हा योग येण्याची सूचक खूण 1-2 महिन्या आधीच घडून आली होती. कशी ते ऐका. सांताक्रूज गावी असताना ध्यानी मनी काही नसताना लालाजींना अचानक एक स्वप्न पडले आणि त्यात एक आश्चर्यकारक प्रत्यक्ष अनुभव आला. भक्तगणांनी चहूबाजूंनी घेरलेला एक दाढीवाला म्हातारा साधू उभा असलेला लक्ष्मीचंदांनी पाहिला आणि त्यांनी त्याला प्रेमाने नमस्कार केला. पुढे लक्ष्मीचंदांनी गणुदासांचे कीर्तन ऐकण्यासाठी दत्तात्रेय मंजुनाथ बिजूर नावाच्या गृहस्थाकडे आले. दासगणूच्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे साईबाबांची छबी तेथे समोर ठेवलेली होती. ती पाहताच लक्ष्मीचंदांना स्वप्नातील मूर्ती आठवली. तीच दाढी, तेच वय, तेच अवयव आणि तेच पाय पाहून लक्ष्मीचंदांना तोच हा आपल्या स्वप्नातील महात्मा आहे अशी खात्री झाली आणि त्यांचे मन गुंग झाले. आधीच ते गणुदासांचे कीर्तन, त्यात तुकारामाचे आख्यान आणि वर त्या स्वप्नातल्या साधूंचे दर्शन. लालाजी तर अगदी तल्लीनच झाले. ते फार कोमल मनाचे होते. त्यांच्या डोळ्यात प्रेमाश्रू गोळा झाले आणि या प्रेमळ मूर्तीला मी कधी पाहीन अशी त्यांच्या जीवाला तळमळ लागली. आधी जी मूर्ती स्वप्नात पाहिली तिचीच हुबेहू नकल कीर्तनात दिसली. तिच्याकडेच त्यांचे लक्ष लागले आणि दुसरे काही मनात येईना. शिर्डीची सोबत देणारे कोणी मित्र भेटेल का? या संतांच्या चरणी प्रत्यक्ष मस्तक मी कधी ठेवील? या साधूचे दर्शन मला कधी होईल आणि त्यांचा प्रेमानंद मला भोगायला मिळेल का? अशी लक्ष्मीचंदांना सारखी हुरहुर लागली राहिली. आता वाट खर्चाची सोय लावली पाहिजे. आता पुढे काय करावे म्हणजे या साधूचे दर्शन लवकर होईल याचा उपाय शोधला पाहिजे. देव सदा भावाचा भुकेला असतो. कसा चमत्कार झाला पहा. त्याच रात्री 8 वाजता लालाजींच्या मित्रांनी त्यांच्या दरवाजा ठोठावला. दार उघडून पाहता तो त्यांचा स्नेही शंकरराव आलेला. त्याने विचारले, शिर्डीला येता का? आधी केडगावी नारायण महाराजांच्या दर्शनाला जाण्याचे मनात होते, परंतु आता मनात आले की आधी शिर्डी येथे जावे. ज्याकरिता खटपट करावी तेच जणू काय आपोआप चालवून यावे असे झाले. लक्ष्मीचंदांच्या मनात आनंदाला सीमा राहिली नाही. त्यांनी चुलत भावाकडून 15 रुपयांची रक्कम उसने घेतली. शंकररावांनी तसेच केले आणि शिर्डीला जाण्याची सोय केली. बसण्या झोपण्यासाठी अंथरूण पांघरून घेतले आणि निघायची तयारी केली. वेळेवर जाऊन तिकटे मिळवली आणि दोघांनी गाडी गाठली. शंकरराव मोठे भजनी होते. लक्ष्मीचंद प्रवासात जिज्ञासेने चौकशी करू लागले. शिर्डीकडील कोणीही लोक भेटले तर त्यांना नमस्कार करून म्हणत, आम्हाला साईबाबांचा महिमा
या व खात्री पटण्यासाठी काही अनुभव सांगा. अहमदनगरच्या बाजूला साईबाबा अति प्रख्यात मोठे संत आहेत. त्यांचे काही अनुभव आम्हाला निश्चितपूर्वक सांगा. तेथे डब्यात 4 मुसलमान होते, ज्यांचे राहण्याचे ठिकाण शिर्डीजवळ होते. त्यांच्या परस्पर गप्पा गोष्टी करून लखमीचंदांना समाधान वाटले. लखमीचंद मोठे भाविक होते. त्यांनी त्या मुसलमानांना साईबाबांची काही माहिती असल्यास आम्हाला सांगा असे मोठ्या प्रेमाने विनविले. तेव्हा त्यांनी उत्तरात सांगितले की साईबाबा महान संत आहेत. शिर्डीत कित्येक वर्ष निवास करून आहेत आणि फार मोठे अवलिया आहेत. अशा प्रकारे बोलता चालता आनंदाने प्रवास करीत असता दोघे कोपरगावी पोहोचता शेटजींना म्हणजे लखमीचंदांना आठवण झाली की साईबाबांना पेरू आवडतात. कोपरगावी पेरू पिकतात आणि गोदावरीच्या काठी विकायला येतात, ते घेऊया म्हणजे बाबांना अर्पण करता येतील. परंतु गोदावरीच्या काठी पोहोचल्यावर तेथील सुंदर देखावा पाहून मनाला इतका आनंद झाला की टांगा पलीकडच्या काठावर सुद्धा पोहोचला आणि लखमीचंद पेरूची गोष्ट विसरले. तेथून शिर्डी 4 गाव दूर आहे. टांगा भरगाव निघाला. आता लखमीचंदांना पेरूची आठवण झाली, परंतु तेथे तर पेरूचा ठिकाणाच नव्हता. इतक्यात एक म्हातारी डोक्यावर मोठी टोपली घेऊन टांग्याच्या पाठीमागून धावत निघाली. तिच्यासाठी टांगा थांबविला तर पेरू भेटण्यासाठी आले की लखमीचंदांनी आनंदभरीत होऊन निवडून निवडून पेरू घेतले आणि टोपलीत शिल्लक राहिले ते म्हातारीने माझ्याकरिता बाबांना अर्पण करा असे म्हणून देऊन टाकले. आधी पेरूची आठवण, मग विस्मरण, नंतर म्हातारीची अचानक भेट आणि तिची ती साई भक्ती, हे सर्व पाहून दोघेही मनात आश्चर्य करू लागले. सुरुवातीला एक म्हातारा स्वप्नात दिसला, तोच पुढे कीर्तनात आढळला. त्याचीच मी म्हातारी कोण नसेल ना, असा संशय लालाजींच्या मनात आला. मग टांगा पुढे हाकलला आणि बोलता बोलता ते दोघे शिर्डीला येऊन पोहोचले. दुरून मशिदीची निशाणे दिसली आणि दोघांनी भक्तिभावाने त्यांना वंदन केले. मग लगेच पूजेचे साहित्य घेऊन ते मशिदीत गेले आणि साईबाबांचे दर्शन घेऊन मनात आनंदाने तृप्त झाले. अंगणाच्या दारातून सभा मंडपात प्रवेश केल्यावर दुरून बाबांची मूर्ती पाहून त्यांच्या कंठात दाटून आला. इच्छित मूर्तीचे दर्शन झाल्यामुळे लखमीचंद तल्लीन झाला. भूक तहान विसरून गेला आणि आत्म्याची जाणीव झाल्याने होणारा आनंदरूपी उत्साह प्राप्त करता झाला. हातात स्वच्छ पाणी घेऊन त्याने बाबांचे चरण कमल धुतले आणि अर्ध्यपाद्यसह सर्व पूजा करून श्रीफळ अर्पण केले. धूप दीप तांबूळ आणि दक्षिणा वगैरे पूजोपचार संपविले. मनातल्या मनात दक्षिणा घातली आणि बाबांच्या गळ्यात फुलांचा हार घालून लखमीचंद पायांशी बसला. लखमीचंद प्रेमळ भक्त होता. त्याला गुरुकृपेचा आनंद मिळाला आणि मुंग्याप्रमाणे साईचरण रूपी कमल पाहून तो तेथेच रमला. तेव्हा बाबा म्हणाले, साले रास्ते में भजन करते और दूसरे आदमी क्यों पूछते? क्या दूसरे से पूछना? सब कुछ अपने आंखों से देखना, काय को दूसरे आदमी से पूछना? झूठा है कि सच्चा सपना, कर लो अपना विचार आप. मारवाड़ी से लेकर उच्चती, क्या जरूर दर्शन की होती, हुई क्या मुराद पुरती. हे ऐकून लखमीचंदांना मनात वाटेत आणि आपण चौकशी केली ती येथे बाबांना कशी कळली याचे मोठे आश्चर्य लखमीचंदांच्या मनात वाटले. आपणास घरी स्वप्न पडले, आगगाडीत आपण भजन केले, या घडलेल्या गोष्टी बाबांना कळल्या कशा? खरेच केवढे हे अंतर्ज्ञान. दर्शनांची उत्कंठा तर होती, पैशाची उणीव खरेच होती, म्हणून उसने घेऊन पुरवठा केला होता, हे सुद्धा यांना ठाऊक आहे पहा. लखमीचंदांना मोठे आश्चर्य वाटले आणि साईंच्या पवित्र चरणरूपी कमलांवर आसक्त झालेल्या भुंग्यां म्हणजे जमलेल्या सगळ्या भक्तांना आश्चर्य वाटले की खरोखर बाबांचे कौशल्य अतर्क्य आहे. ऋण म्हणजे कर्ज काढून सण करणे किंवा यात्रा प्रवास करणे म्हणजे कर्जबाजारी पण बाबांना आवडत नसे. हीच येथील मुख्य शिकवण आहे. असो, सर्व भक्तांबरोबर लखमीचंद व त्यांचे मित्र शंकरराव
साठ्यांच्या वाड्यात गेले आणि दुपारची वेळ झाल्यावर मोठ्या आनंदाने जेवायला बसले. इतक्यात कोणा भक्ताने बाबांचा प्रसाद म्हणून थोडा सांजा आणून पानात वाढला आणि तो खाऊन लक्ष्मीचंद संतुष्ट झाले. दुसऱ्या दिवशी जेवणाच्या वेळी लालाजींना सांजीची आठवण झाली, परंतु तो काही जेवणात रोज नव्हता आणि लालाजींची ती इच्छा मनातच राहिली. मग तिसऱ्या दिवशी नवल झाले. लालाजींच्या न पुरलेल्या उत्कट इच्छेची पूर्णता साई महाराजांनी कशी व कोणत्या उपायांनी करून दाखवली ते पहा. त्या दिवशी दुपारी नेहमीप्रमाणे जोग, गंध, अक्षता, फुले वगैरेंसह घंटा, निरांजन, पंचारती घेऊन मशिदीत आले आणि बाबांना विचारू लागले, आज नैवेद्य कोणता आणू बरे? त्यावर महाराजांनी आज्ञा केली, माझ्यासाठी ताटभर सांजा घेऊन ये आणि मग आरती पूजन कर. जोग पूजा साहित्य ठेवून लगेच परत गेले आणि सर्वांना पुरेल इतका सांजा घेऊन उशीर न लावता परत आले. पुढे दुपारची आरती झाली आणि भक्तांनी आधीच आणलेली नैवेद्याची ताटे वर मशिदीत येऊ लागली. तेव्हा बाबा आपल्या भक्तांना म्हणाले, आजचा दिवस छान आहे. मनाला वाटते जेवणाबरोबर सांज्याचा प्रसाद असावा. तो लवकर आणावा आणि सगळ्यांनी मिळून मनसोक्त खावा. मग भक्तांनी जाऊन सांज्याची भरलेली 2 पातेली आणली. इतके पोटात भूक आणि पाठीत कणकण आल्याने लक्ष्मीचंद मन अस्वस्थ झाले होते. पण त्याच वेळी बाबांच्या तोंडून काय शब्द बाहेर पडले ते श्रोत्यांनी लक्षपूर्वक ऐकावे. भूख लगी है, अच्छा हुआ, कमर में दर्द, चाहिए दवा, अब सांजे की चली है हवा, करो सवार आरती. जे जे लक्ष्मीचंदाच्या मनात होते ते बाबांच्या बोलण्यात उघडकीस आले. अंतर्ज्ञानी महाराजांच्या मनात दुसऱ्यांच्या मनातल्या विचारांचे पडसाद त्यांनी शब्दांनी सांगितल्याशिवाय उमटत असो. आरती पूर्ण झाल्यावर जेवणाच्या वेळी लक्ष्मीचंदांना सांजा मिळाला आणि त्यांची त्याबद्दल आसक्ती पूर्ण होऊन त्यांच्या मनाला आनंद झाला. त्या दिवसापासून लक्ष्मीचंदांचे बाबांबरोबर प्रेम जडले. त्यांनी फुलांची माळ, उदबत्ती, नारळ वगैरे सह बाबांची पूजा करण्यास नेमाने सुरुवात केली आणि भरभराट प्राप्त करते झाले. साईबाबांवर एवढी भक्ती जडली की शिर्डीला जाणारा कोणी भेटला तर त्यांच्या हाती बाबांसाठी माळ, कापूर, उदबत्ती व दक्षिणा पाठवून लागले. कोणीही शिर्डीला जावो, लक्ष्मीचंदांना माहिती लागली की या 3 वस्तू दक्षिणेसह बाबांना नियमितपणे ते पाठवित असत. मनातल्या इच्छेप्रमाणे सांजा जेवणाच्या वेळी मिळाले. त्याच शिर्डीच्या खेपेला सावडीच्या मिरवणुकीच्या रात्री तो समारंभ पाहण्यासाठी लक्ष्मीचंद गेले असताना बाबांना खोकल्याची उबळ आली आणि त्यांचा जीव कासावीस झाला. लक्ष्मीचंद मनात म्हणाले, हा खोकला बाबांनी किती त्रास देत आहे. मला वाटते त्यांना लोकांची दृष्ट लागली असावी आणि म्हणून हा खोकला येत आहे. हा विचार तर लक्ष्मीचंदाच्या मनात उठलेला होता. परंतु दुसऱ्या दिवशी सकाळी ते मशिदीत बाबांकडे गेले तेव्हा गंमत पहा, बाबा देखील तसेच म्हणाले. माधवराव देशपांडे बाबांकडे आल्यावर बाबा आपणहून त्यांना म्हणाले, काल मला फार खोकला झाला होता. एखाद्याची वाईट नजर तर हा परिणाम नसेल ना? वाटते मला कोणाची तरी खरोखर दृष्ट लागली आहे, म्हणून हा खोकला नाना तऱ्हेने माझ्या जीवाचे हाल करीत आहे. हे ऐकून लक्ष्मीचंदांना आश्चर्यच वाटले आणि ते मनात म्हणाले, ही तर माझ्याच विचारांची पुनरावृत्ती आहे. बाबांना हे कसे कळले? सर्वांच्या हृदयातच राहतात ते, नाही का? मग लक्ष्मीचंदांनी हात जोडून बाबांना विनंती केली, आपल्या दर्शनाने फार आनंद झाला. अशाच कृपा करून महाराजांनी आपले सदा रक्षण करावे. मला आता या पायान वाचून या जगात आणखी दुसरा देवच नाही. आपल्या चरणी आणि आपल्याच भजनात माझे मन सदा रंगून जावो. हे साई समर्था, आपल्या चरणी आता मी मस्तक ठेवीत आहे आणि आपला निरोप मागत आहे. आम्हाला घरी परत जाण्याची आज्ञा द्यावी. असेच आम्हा अनाथांचा सांभाळ असावा.
सांभाळ करावा, सदा कृपादृष्टी असावी, म्हणजे आम्ही संसारात दुखी होणार नाही. तुमच्या नामस्मरणाची आम्हाकडून वृद्धी होवो आणि सर्व बाजूंनी आम्हाला सुख समाधान लाभो. अशा प्रकारे आशीर्वादासह उदी मिळवून मित्रांसह आनंद पावून वाटेत साईंचे गुणानुवाद गात लक्ष्मीचंद आपल्या गावी परतले. अशीच एक आणखी दुसरी चिमणी बाबांनी बांधून शिर्डीत आणली. ती चिमणी म्हणजे एक प्रेमळ बाई होती. तिची कथा मोठी आश्चर्यकारक आहे. मध्य प्रदेश बरहाणपूर शहरी असताना तिला दृष्टांत झाला आणि त्यात तिने साईबाबांना पाहिले. पूर्वी कधी तिने साईबाबांचे प्रत्यक्ष दर्शन घेतले नव्हते, तरी बाबा स्वप्नात तिच्या दाराशी आले आणि खिडकीचे जेवण मागू लागले. बाई तत्काळ जागी होऊन पाहू लागली तर तेथे कोणीच नव्हते. तिने मग हा दृष्टांत सर्वांना लगबगीने सांगितला. तिचा नवरा त्याच शहरात टपाल खात्यात अधिकारी होता. पुढे अकोल्यात त्याला बदली झाल्यावर त्याने शिर्डीला जाण्याची तयारी केली. हे जोडपे मोठे भाविक होते. दृष्टांतात त्यांना कौतुक वाटले. साईंची लीला त्यांना अलौकिक वाटली आणि त्यांचे प्रत्यक्ष दर्शन घेण्यासाठी ते फार उत्सुक झाले. एक सोयीस्कर दिवस पाहून ते दोघे शिर्डीला निघाले. वाटेत पवित्र गोदावरी नदीला नमस्कार करून ती शिर्डीत येऊन पोचली. प्रेमाने बाबांचे दर्शन घेतले, भक्तीने पूजन केले आणि नंतर दररोज बाबांच्या चरणांची सेवा करून सुखी झाले. असे ते जोडपी आनंदी मनाने शिर्डीत 2 महिने राहिले. बाबा देखील त्यांच्या भावभक्तीने व खिचडीच्या जेवणाने संतुष्ट झाले. खरे म्हणजे ते जोडपे बाबांना खिचडीचे जेवण देण्यासाठी शिर्डीत आले होते, परंतु 14 दिवस होऊन गेले तरी खिचडीचे नैवेद्य देण्याचा तसाच राहून गेला. केलेल्या संकल्पाची ही दिरंगाई त्या बाईच्या मनाला आवडली नाही आणि 15व्या दिवशी दुपारी खिचडी घेऊन ती मशिदीत आली. तेथे तिला समजले की पडदे सोडले आहेत आणि बाबा आपले सगळे भक्त बरोबर घेऊन आधीच जेवायला बसले आहेत. असे जेवण चालले असताना पडद्याच्या आत कोणी जात नसे, परंतु त्या बाईला घाई झाली होती आणि खाली अंगणात ती स्वस्थ बसू शकली नाही. केवळ खिचडीच्या नैवेद्याच्या आनंदासाठी तिने अकोल्याहून शिर्डीचा प्रवास हाती घेतला होता. तेव्हा तिची अशी अपूर्व उत्कंठा गप्प कशी राहील. कोणाचेही काही न ऐकता आपली इच्छा पुरवून घेतली. आपल्याच हाताने पडदा बाजूला सारून कोणाची परवानगी न घेता तिने आत आपला प्रवेश करवून घेतला आणि आपली इच्छा पुरवून घेतली. तेव्हा बाबांना मोठे नवल केले. खिचडीसाठी इतके भुकेले झाले की तीच आधी मागून लागले आणि दोन्ही हातांनी ताटच धरले. खिचडी पाहून त्यांना अत्यंत आनंद झाला आणि त्यांनी घासावर घास उचलून आपल्या तोंडात टाकले. बाबांची ही आतुरता पाहून सगळ्यांच्या मनाला मोठी कौतुक व आश्चर्यही वाटले. परंतु नंतर खिचडीची सर्व कहाणी ऐकल्यावर साईबाबांची असामान्यता त्यांच्या लक्षात आली. आता येथून पुढे कथा ऐकल्यावर श्रोत्यांच्या मनात प्रेम दाटून येईल. एक गुजराती ब्राह्मण साईबाबांची सेवा करण्यासाठी अचानक शिर्डीत आला. सुरुवातीला त्याने राव बहादूर साठ्यांच्या पदरी चाकरी केली होती. ती चोख सेवा करीत असताना त्याला साईबाबांचा आश्रय लाभला. ती हकीकतही फार गोड आहे. ज्याला भक्ती प्रेमाची आवड असेल त्याची हाऊस व मनाची इच्छा श्रीहरी कशी पुरवतो ते ऐका. त्या गुजराती ब्राह्मणाचे नाव मेघा असे होते. साई महाराजांबरोबर त्यांचा पूर्वजन्मीचा स्नेह संबंध असेल म्हणून तो शिर्डी ठिकाणी येऊन पोहोचला असावा. असो, आता कथेकडे लक्ष देण्याची तयारी करा. साठे खेडा जिल्ह्याचे प्रांत असताना अचानक त्यांना मेघा भेटला आणि त्यांनी त्याला शिवमंदिराच्या नित्य पूजेसाठी नोकरीस ठेवून घेतले. पुढे हे साठे शिर्डीला आले आणि त्यांचे भाग्य उदयाला आले.
तेथे साई महाराजांचा सहवास लाभला आणि त्यांच्या चरणी साठ्यांचे मन जडले. शिर्डीत बाबांच्या दर्शनाला येणाऱ्या यात्रेकरूंचा रगडा पाहून त्यांच्या मनात धडा झाला की येथे आपला वाडा असावा, म्हणजे बिऱ्हाडाची सोय होईल. मग गावातले पुढारी गोळा केले आणि त्यासाठी जागा मिळवली. बाबा सुरुवातीला जेथे निंब्याच्या झाडाखाली प्रकट झाले होते ते स्थान वाड्यासाठी निश्चित केले. या पवित्र जागेच्या महिम्याचे वर्णन 4थ्या अध्यायात पूर्वीच आले आहे, तेव्हा ते पुन्हा सांगण्याची जरुरी नाही. आपण पुढचे वर्णन चालू करूया. असो, मेघाचे पूर्वसंचित मोठे होते. राव बहादूर साठे त्याला भेटले आणि तेव्हाच त्यांच्या खास प्रयत्नाने तो परमार्थ मार्गाला लागला. परिस्थितीला वश होऊन मेघा कर्मभ्रंश म्हणजे धर्मशास्त्राने सांगितलेली कर्म न करणारा झाला होता. साठ्यांनी त्याला गायत्री मंत्राचा उपदेश केला आणि चांगल्या मार्गात प्रवेश करविला. मेघा साठ्यांच्या चाकरीला लागला आणि एकमेकांचे प्रेम वाढले. मेघा साठ्यांना गुरुच मानू लागला आणि साठ्यांचाही त्यांच्यावर लोभ जडला. असो, एकदा सहज गोष्टी करत असताना आपल्या गुरुचा महिमा सांगत असताना साठ्यांच्या हृदयात प्रेम दाटून आले आणि ते मेघाला उत्सुकतेने म्हणाले, बाबांना गंगेच्या पाण्याने स्नान घालावे अशी मला मनापासून इच्छा झाली आहे. याच मुख्य कारणासाठी तुला मी शिर्डीत पाठवित आहे. त्याशिवाय तुला तुझी अनन्य चाकरी पाहून माझ्या जीवाला वाटते की या सद्गुरूशी तुझी संगत घडावी आणि त्यांच्या चरणी तुझी भक्ती जडावी. जा जा, काया वाचा मनाने या सद्गुरूंच्या पायी लाग. तुझ्या देहाचे सार्थक होईल आणि या जन्माचे परम कल्याणही होईल. मेघाने साईबाबांची जात विचारली, पण खरे पाहता साठ्यांना ती ठाऊक नव्हती. साठे म्हणाले, मशिदीत राहतात म्हणून त्यांना कोणी अविंदही म्हणतात. अविंद हा शब्द कानावर पडताच मेघाचे मन डळमळीत झाले. त्याच्या मनात विचार चालले, यवनापेक्षा नीच आणखी कोण व त्याचे गुरुत्व ते कसले. नाही म्हणावे तर साठे रागवतील आणि होय म्हणावे तर आपली दुर्गती निश्चित. मेघाला काय करावे ते कळेना आणि तो चिंतेत पडला. त्याला इकडे आड व तिकडे विहीर असे झाले. मन अस्थिर व दोलायमान झाले. परंतु साठ्यांचा फार आग्रह झाल्याने त्याने बाबांचे दर्शन घेण्याचा निश्चय केला. पुढे मेघा शिर्डीला आला आणि मशिदीच्या अंगणात येऊन पोहोचला. जसा तो पायरी चढू लागला, बाबांनी लीला करण्यास सुरुवात केली. उग्र स्वरूप धारण केले आणि दगड हातात घेऊन ओरडले, खबरदार पायरीवर पाय ठेवलास तर ध्यानात ठेव, या जागेत मुसलमानाचे राहणे आहे. तू तर उच्च जातीचा ब्राह्मण आणि मी तर नीचच नीच यवन. माझा तुला विटाळ होईल. जा तू परत येथून. ते कातावलेपणाचे बाबांचे स्वरूप पाहून जणू काय प्रलय काळातील रुद्राचे स्वरूप होते. पाहणाऱ्याचा थरकापच होईल. मेघा तर चळचळ कापू लागला. परंतु बाबांचा हा राग वरवरचा होता. हृदयात तर त्यांच्या दयेचा पूर वाहत असे. मेघा आश्चर्याने थक्क झाला की बाबांना माझ्या मनातले कसे कळले. कोठे खेडा जिल्हा दूर व कोठे अहमदनगर लांब. माझे जे संशयाने भारलेले मन होते त्यांचे प्रकट करणे म्हणजेच हा बाबांचा क्रोध आहे. बाबा जो जो मारायला धावत होते तो तो मेघाचे धैर्य खचत होते. त्याचे एक एक पाऊल मागे पडू लागले आणि पुढे जाण्याचा त्याला धीर होईना. नंतर असाच काही दिवस तो शिर्डीत राहिला. बाबांचा राग रंग पाहिला आणि शक्य ती सेवा करीत राहिला, परंतु दृढ विश्वास पटला नाही. पुढे मग तो घरी परत गेला. तेथे तापाने पीडित होऊन अंथरुणाला खिळला आणि बाबांचा ध्यास लागल्याने तो शिर्डीला परत आला. असा जो मेघ शिर्डीला परत आला तो तेथेच रमला आणि त्याचा साईबाबांच्या पायी भाव जडला. साईंचा तो अनन्य भक्त झाला. साईच त्याच एका देव झाला.
मेघा आधीच शंकराचा भक्त होता. साईंच्या पदी अनुरक्त झाल्यावर साईंनाच तो शंकर मानू लागला. साईबाबा त्याचे उमानाथ झाले. मेघा रात्रंदिवस शाई शंकर नावाचा मोठ्याने जप करीत असे. त्याची अंतःकरण प्रवृत्ती देखील साई शंकर स्वरूपात संपूर्णपणे एकरूप झालेली आणि चित्त अगदी निर्मळ पापरहित झालेले असे. मेघा साईंचा अनन्य भक्त झालेला होता. साईबाबा म्हणजे प्रत्यक्ष शंकर भगवानच आहे अशी त्याची भावना झालेली होती. तो सदा शंकर शंकर असे तोंडाने म्हणत असे आणि दूर कोणतेही दैवत मानत नसे. साईंची पूजा हीच त्यांची देवताची पूजा होती. साईच त्याची गिरिजारमण होते. याच विचारात रोख मनात पक्का धरून मेघा सदा प्रसन्न चित्त होता. शंकराला बेलाच्या पानांची फार आवड असते. शिर्डीत बेलाचे झाड नाही म्हणून मेघा ती पाने आणण्यासाठी दीड कोस दूर चालत जाऊन आपला छंद पुरवित असे. 1.5 कोसाचा काय परवा बेलासाठी डोंगर सुद्धा मेघा पार करून गेला असता. परंतु त्याने पूजेचे कौतुक पुरे केले असते आणि मनाची हौस पुरवली असती. लांब लांबून बेल आणावा, पूजेचे सगळे साहित्य मिळवावे आणि सर्व ग्रामदेवतांना ठराविक क्रमाने विधीपूर्वक ते वाहावे. मग त्याच पावली मशिदीत जावे, प्रेमपूर्वक बाबांच्या गादीला नमस्कार करावा आणि बाबांचे पाय चेपणे, पाय धुणे वगैरे आटोपून त्यांच्या चरणांचे तीर्थप्राशन करावे. अशा त्या नित्यक्रम होता. मेघाच्या आणखी कथा ऐकून श्रोत्यांना मनाला आनंद होईल आणि साईबाबांच्या ग्रामदेवतांबद्दल आदर व साईबाबांची व्यापकता त्याच्या लक्षात येईल. मेघा शिर्डीत असेपर्यंत तो दररोज दुपारी आरती करीत असे. परंतु आधी समस्त ग्रामदेवतांची पूजा म्हणजे खंडोबा, गणपती, शनी, शंकर, पार्वती, मारुती, लक्ष्मी आई वगैरे करून तो मशिदीत जात असे. असा त्याचा नेहमीचा क्रम एके दिवशी चुकला. प्रयत्न करूनही खंडोबाची पूजा राहून गेली. पूजा करण्याचा प्रयत्न केला परंतु खटपट करूनही दार उघडेना. म्हणून ती पूजा तशीच वगळून मेघा आरती घेऊन मशिदीत आला. तेव्हा बाबा त्याला म्हणाले, आज तू पूजेत खंड पाडला. सर्व देवतांना पूजा पोहोचल्या पण एक देव पूजेशिवाय राहिला. जा ती करून ये, मग येथे ये. मेघ म्हणाला, दार बंद होते, उघडू जाता उघडत नव्हते म्हणून पूजेत ते वेगळेपणा भाग पडले. त्यावर बाबा म्हणाले, जा तू पहा, आता दार उघडे आहे. मेघा लगेच एकही क्षण वाया न घालविता गेला आणि खरोखरच बाबांच्या शब्दांचा त्याला अनुभव आला. मेघाने मग खंडोबाची पूजा केली आणि त्याच्याही मनाची अस्वस्थता गेली. पुढे नंतर बाबांनी मेघाला आपली पूजा करू दिली. मेघा गंध, पुष्प वगैरे 8 उपचारांनी अत्यंत आदराने बाबांची पूजा करीत असे आणि यथाशक्ती दक्षिणा, हार व फळेही अर्पण करीत असे. एकदा मकर संक्रांतीच्या दिवशी गोदावरी नदीचे पाणी आणून बाबांना तेल, उटी व चंदन चोपडून स्नान घालावे असे मेघाच्या मनात आले. आज्ञा मागण्यासाठी सारखा तगदा लावल्यावर मनास वाटेल तसे कर असे बाबांनी म्हटल्याबरोबर मेघ घागर घेऊन पाण्यासाठी निघाला. सूर्योदय होण्या अगोदर मेघा हातात रिकामे भांडे घेऊन ऊन निवारण करण्याचे साधन म्हणजे छत्री घेतल्याशिवाय पायात चप्पल वगैरे न घालता पाणी आणण्यासाठी गोदावरी नदीकडे निघाला. जाऊन येऊन 8 कोस म्हणजे 16 मैल किंवा 25 किलोमीटर रस्ता चालावा लागेल. फार कष्ट व मेहनत पडेल असे त्याच्या स्वप्नातही आले नव्हते. ही चिंता तर त्याला मुळीच नव्हती. आज्ञा मिळताच तो निघाला. निश्चय पक्का असला म्हणजे कार्य करण्याचा उल्हास बरोबर येत असतो. गंगेच्या पाण्याने साईनाथांना स्नान घालावे असे त्यांच्या मनात होते. मग कसले कष्ट व कसला थकवा. दृढ श्रद्धा हाच एक कार्यसिद्धीसाठी आधार असो. अशा प्रकारे मेघाने ते पाणी आणले. तांब्याच्या भांड्यात ओतले आणि कार्यसिद्धीसाठी
आणि साईनाथांना स्नान घालावे असे त्याच्या मनात होते. मग कसले कष्ट व कसला थकवा. दृढ श्रद्धा हाच एक कार्यसिद्धीसाठी आधार असतो. असो, अशा प्रकारे मेघाने ते पाणी आणले, तांब्याच्या भांड्यात ओतले आणि स्नानासाठी उठा असा आग्रह चालविला. परंतु बाबांनी ते ऐकले नाही. मग दुपारच्या मध्यानीची आरती झाली. भक्त मंडळी घरोघरी निघून गेले. मेघा म्हणाला, दुपार भरली आहे आणि स्नानाची सगळी तयारी झाली आहे. असा मेघाचा अति आग्रह पाहून तो लीला किंवा क्रीडा करण्यासाठी देह धारण करणारा साई मेघाचा हात आपल्या हाताने धरून म्हणाला, नको रे मला गंगा स्नान, असा कसा तू नादान, मला फकीराला गंगेचे पाणी ते कशासाठी. परंतु मेघा ते ऐकेना. बाबांना तो शंकरासारखा मानत होता. गंगा स्नानाने शंकराला आनंद होतो हे एकच त्याला ठाऊक होते. बाबांना तो म्हणाला, आजचा मकर संक्रांतीचा सण आहे, शंकराला गंगेच्या पाण्याने स्नान घातले म्हणजे तो फार प्रसन्न होतो. मग त्याचे प्रेम पाहून, शुद्ध मन पाहून आणि न बदलणारा निश्चय पाहून बाबा म्हणाले, बरे, जर तुझीच इच्छा पुरी होऊ दे, असे म्हणून मग ते उठले. स्नानासाठी मांडलेल्या पाटावर बसले आणि मेघापुढे मस्तक करून म्हणाले, यावर किंचित पाणी घाल. सगळ्या अवयवात मस्तक मुख्य असतं, त्यावर थोडे पाणी शिंपड म्हणजे पूर्ण स्नान केल्यासारखे होईल. एवढे तरी माझे ऐक. मेघाने बरे म्हणून पाण्याचे भांडे उचलले आणि डोक्यावर ओतताना त्याला इतके प्रेम दाटून आले की हर गंगे म्हणत त्याने बाबांच्या अंगावर संबंध रिकामे केले. मेघाला अत्यंत आनंद झाला की माझ्या शंकराला मी कपड्यांसह अंघोळ घातले. मग त्याने रिकामा घडा खाली ठेवला आणि पाहू लागला. तो काय चमत्कार दिसला. त्याने सर्व अंगावर पाणी ओतले होते तरी बाबांचे फक्त डोकेच तेवढे ओले होते आणि इतर अवयव सुके ठाक होते. कपड्यांवर सुद्धा पाण्याचा एकही थेंब नव्हता. मेघाचा अभिमान गळून पडला आणि जवळ हजर असलेले लोक आश्चर्यचकित झाले. अशा प्रकारे श्री साई महाराज भक्तांचे लाड आपण संपूर्णपणे पुरवित असतात. तुझ्या मनी स्नान घालायचे तर तुझ्या इच्छेप्रमाणे घाल, परंतु त्यात देखील माझे गुप्त रहस्य, अंतरीची खूण तुला सहज कळून येईल हे लक्षात ठेव. हेच साई भक्तांचे सार तत्व आहे. सुदैवाने मात्र त्या भक्तीचा संबंध जडला आहे. मग त्या भक्ताला काहीही प्राप्त करणे अशक्य नसते. क्रमाक्रमाने सर्वच मिळविल्यास सोपे होते. बसता उठता, गोष्टी करताना, सकाळी दुपारी फेरफटाका मारताना भक्तांनी जर श्रद्धा व सबुरी मनात धरली तर साई त्यांची इच्छा मनोरथ पुरवित असते. परंतु प्रत्यक्ष व्यवहारात अशी काही खूण पटवून देऊन क्रमाक्रमाने गोडी लावून तो साई त्या भक्तांच्या परमार्थाचा बोध देत असे. अशीच मेघाची आणखी कथा ऐकून श्रोत्यांना सुख होईल आणि त्यातील साईंचे भक्ताबद्दलचे प्रेम पाहून त्यांच्या मनाला आनंद वाटेल. नानासाहेब चांदोरकरांनी मेघाला बाबांची एक गोष्ट नवी छबी दिली होती. साठेवाड्यात आपल्या खोलीत ठेवून तिची देखील तो भक्तीने पूजा करीत असे. मशिदीत प्रत्यक्ष मूर्ती व वाड्यात अगदी हुबेहू चित्र, दोन्ही ठिकाणी पूजा आरती अहोरात्र चालत असे. अशी सेवा होता होता सहज एक वर्ष लोटले आणि एकदा मेघा पहाटे जागा असताना त्याला एक दृष्टांत झाला. बिछाण्यात मेघा जरी डोळे झाकून पडलेला होता तरी तो मनाने संपूर्णपणे जागा होता. अशा वेळी बाबांचे स्पष्ट रूप त्याला दिसले. बाबांनी देखील तो जागा आहे ते पाहून त्याच्या बिछाण्यावर तांदूळ टाकले आणि मेघा भिंतींवर त्रिशूळाचे चित्र काढले असे सांगून तेथेच गुप्त झाले. हे बाबांचे शब्द कानी पडता मेघाने अति आनंदाने डोळे उघडले, परंतु बाबा अदृश्य झालेले पाहून त्याला मोठं आश्चर्य वाटले. मग मेघाने पाहिले तो बिछाण्यावर जिकडे तिकडे चोहीकडे तांदूळ पडलेले होते
आणि वाड्याचे दारे पूर्वीप्रमाणे बंद होते. मेघाला मोठे कोडे पडले. लगेच तो मशिदीत गेला आणि त्यांनी बाबांचे दर्शन घेत असताना त्यांना त्रिशूळाची गोष्ट सांगितली आणि तो भिंतीवर काढण्याची आज्ञा मागितली. मेघाने सगळा दृष्टांत वर्णन केला तर बाबा म्हणाले, दृष्टांत कसला? माझा शब्द नाही का ऐकला? काढ तो त्रिशूळ भिंतीवर. दृष्टांत म्हणून माझे बोल खरे का खोटे पाहू जाता काय? माझ्या शब्दांचा अर्थ फार खोल असतो, त्यातील एक अक्षरही व्यर्थ नसतं. मेघा म्हणाला, आपण मला जागे केले असेच आधी मला वाटले, परंतु एकही दार उघडे नव्हते म्हणून माझा तसा समज झाला. त्यावर बाबांचे उत्तर ऐका. माझ्या प्रवेशाला दार लागत नाही. मला आकार नसतो आणि विस्तारही नसतो. मी सदा सर्वदा सर्व ठिकाणी राहत असतो. माझ्यावर भार टाकून जो खरोखर माझ्याशी एकरूप झाला, असेच त्याला सर्व शरीर व्यापार मी सूत्रधार चालवित असतो. असो. पुढे त्रिशूळ काढण्यास सांगण्यात बाबांचा हेतू किती कौशल्यपूर्ण व आश्चर्यकारक होता ते काळजीपूर्वक ऐका, म्हणजे त्याच्या संबंधीची खात्री पटेल. इकडे मेघा जो वाड्यात परत आला तो त्याने त्रिशूळ काढायला प्रारंभ केला. भिंतीवर बाबांच्या चित्रा शेजारी लाल रंगाची त्रिशूळाची आकृती काढली. दुसऱ्या दिवशी मशिदीत एक रामदासी पंथांचा बाबांचा भक्त पुण्याहून आला आणि बाबांस नमस्कार करून त्याने शंकराचे लिंग बाबांना अर्पण केले. इतक्यात मेघा सुद्धा तेथे आला आणि त्याने बाबांना साष्टांग प्रणिपात केला. बाबा त्याला म्हणाले, हा शंकर आला, त्याला आता तू सांभाळ. अशा प्रकारे त्रिशूळाच्या दृष्टांतापाठी एकाएकी लिंग प्राप्त झाल्यावर मेघा चकित थक्क होऊन लिंगाकडे पाहत राहिला आणि प्रेमाने त्यांचा कंठ दाटून आला. या लिंगाचा आणखी एक अपूर्व अनुभव काकासाहेब दीक्षितांना आला. तोही श्रोत्यांनी आदरपूर्वक ऐकावा, म्हणजे साईंच्या चरणी त्याची श्रद्धा जडेल. इतके लिंग घेऊन मेघा जो मशिदीतून निघाला तो वाड्यात काकासाहेब दीक्षित स्नान आटोपून नाम स्मरण करण्यात निमग्न होते. धुतलेल्या वस्त्राने अंग पुसून दगडावर उभे राहून टॉवेल डोक्यावर घेऊन साईबाबांचे ते स्मरण करीत होते. नेहमीच्या नियमाप्रमाणे डोक्याचा भाग झाकून नामस्मरण करीत असताना समोर आनंदित व समाधानयुक्त चेहऱ्याचा मेघा उभा राहिलेला त्यांना दिसला. मेघा म्हणाला, पहा काका, एका क्षणापूर्वी ज्याचा घाट आकार व खूण ध्यानात आली होती तेच लिंग पाहून दीक्षितांचे मन लगेच सुखावले. असो. अशा प्रकारे त्रिशूळाचा आकार भिंतीवर काढवून आपल्या चित्रा शेजारी शिवलिंगाची स्थापना बाबांनी करवून घेतली. मेघाला शंकराच्या पूजेची आवड होती म्हणून त्याला शंकराचे लिंग देऊन त्याची शिवभक्ती बाबांनी पक्की केली. खरोखर साईंचे कौशल्य अद्भुत आहे. अशी काय बाबांची एक कथा सांगायची, कितीतरी अगणित सांगता येतील, परंतु ग्रंथ लांबेल म्हणून श्रोत्यांनी क्षमा करावी. तरी पण तुम्ही या ऐकायला उत्सुक आहात म्हणून आणखी एक कथन करील. पुढील अध्यायात साईबाबांचे कौतुक याहून अलौकिक दिसते. हेमाडपंत साईबाबांचे शरण येऊन त्यांचे चरित्र श्रोत्यांना ऐकवित आहेत. त्यामुळे सर्वांची संसारातील भीती नाहीशी होईल आणि संकटाचे निवारण होईल. सर्वांचे कल्याण असो. अशा प्रकारे संत व सज्जन यांनी प्रेरणा केलेल्या भक्त हेमाडपंत यांनी रचलेल्या श्री साई समर्थ यांच्या सत्यचरित्राचा दृष्टांत कथनम नावाचा 28वा अध्याय समाप्त झाला. श्री सद्गुरु साईनाथांना अर्पण असो. सर्वत्र मंगल असो. श्री स्वामी समर्थ. श्री साईनाथ महाराज की जय.